मी रश्मी, ह्या घरची धाकटी सून. आता 6 महिन्यांपूर्वी माझे लग्न झाले आहे. मी एक उच्च शिक्षित मुलगी आहे. माझ्या नवऱ्याचा चांगला बिझनेस आहे. माझ्या सासरी सासू सासरे, दीर जाऊ आणि त्यांची 2 मुले, शिवाय आम्ही दोघे पती पत्नी राहतो. घरात सर्वजण चांगले आहेत. माझ्या जाऊबाई तर माझ्यापेक्षाही चांगल्या आहेत. पण त्या घरात जर कोणी वाईट असेल तर ती मी आहे. कारण मला कोणीही वाईट बोललेले सहन होत नाही. याचा अर्थ असा नाही की लग्न झाल्यापासून माझा स्वभाव असा झाला आहे. तर लहानपणापासून मी अशीच आहे. जे आहे आणि जे पटत नाही ते तोंडावर स्पष्ट बोलते. आणि त्यामुळेच तर लोकांना मी आवडत नाही. माझ्या आईने मला अनेकदा सांगितले की तू जे काही बोलतेस ते खरे असते, पण तुझ्या बोलण्याची पद्धत थोडीशी चुकीची आहे. त्यामुळे तुझी बोलण्याची पद्धत बदल. मी अनेकदा आईने सांगितल्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून ते काही झाले नाही. मी काहीही वाईट पाहिले किंवा ऐकले तर मला खरे बोलण्याची सवय आहे. आणि माझ्या अशा स्वभावामुळे माझ्या सासरच्या मंडळींना मी आवडत नाही. आणि म्हणूनच ह्या 6 महिन्यांमध्ये मी एक चांगली सून बनण्याऐवजी वाईट सून होऊन राहिली आहे. तर माझी मोठी जाऊ सीमा कोणाला उलटून बोलत नाही. सासरी तिचा कोणी कितीही अपमान केला तरी निमूटपणे सर्व काही सहन करते आणि पुन्हा आनंदाने तिच्या कामात व्यस्त राहते. त्यामुळे ती सर्वांची लाडकी आहे. तसे तर अगदी मनापासून सांगते, माझी जाऊ स्वभावाने खूप चांगली आहे आणि मी कितीही प्रयत्न केला तरी मी तिच्यासारखी होऊ शकत नाही. एके दिवशी सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर जेव्हा मी नाश्ता करण्यासाठी बसले तेव्हा पराठे थंड झाले होते, जे खायला चांगले वाटत नव्हते. पण तरीही मी गुपचूप खाऊ लागले, कारण माझ्या सासरी असा नियम आहे, पहिले घरातील सर्वांनी नाश्ता केल्यानंतर सुनांनी नाश्ता किंवा जेवण करायचे. सासरीच काय, पण मी तर माझ्या माहेरी देखील हेच पाहत आले की जोपर्यंत माझी आजी होती तेव्हा आईला कितीही वाटले तरी आजी आणि बाबांचा नाश्ता किंवा जेवण झाल्याशिवाय आई काही खाण्याची हिंमत करत नव्हती. आई तर त्या दोघांच्या आधी चहा देखील पीत नव्हती. हाच विचार करत मी नाश्ता करत होते की तेवढ्यात सासू टोमणा मारत म्हणाली, अगं, तासभर झाले तू अजून नाश्ताच करते आहेस? तुझ्या तोंडात दात नाहीत का? घरात कितीतरी कामे तशीच पडली आहेत आणि ह्या महाराणीचे निवांत खाणे सुरू आहे. सासूचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. म्हणून मी म्हणाले, काय आई तुम्ही पण? कमीत कमी जेव्हा मी नाश्ता जेवण करत असते तेव्हा तरी असे बोलत जाऊ नका. तुमच्या सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी नाश्ता करते आहे. मी बोलले आणि मग सासूला राग आला. ती म्हणाली, तुझी जीभ खूप चुरूचुरू बोलते ग, एक शब्द देखील खाली पडू देत नाहीस. ती पुढे म्हणाली, बरं मला सांग, प्रशांत झोपेतून उठला की नाही? मी म्हणाले, अजून उठले नाहीत. मग सासू म्हणाली, अगं मग त्याला उठव ना, आज त्याच्या वडिलांनी त्याला दुकानावर लवकर बोलवले आहे. हा मुलगा पण ना, जेव्हापासून याचे लग्न झाले आहे तेव्हापासून 1 नंबरचा आळशी आणि कामचुकार झाला आहे. आणि जर असेच चालत राहिले तर ह्या घराचे आणि बिझनेसचे काय होणार देव जाणे. मी पुन्हा बोलायला लागले तेव्हा माझ्या मोठ्या जावेने मला इशारा करून गप्प राहण्यास सांगितले. त्यामुळे मी गप्प राहिले, पण सासू मात्र गप्प राहिली नाही. ती पुन्हा म्हणाली, जेव्हापासून माझ्या प्रशांतचे लग्न झाले आहे आणि ही मुलगी घरात आली तेव्हापासून घराची बरकत बंद झाली आहे. तिचे पाऊल काही शुभ नाहीत, असे हळू आवाजात बोलत ती तिथून निघून गेली. आणि सासूचे असे बोलणे ऐकून मी अवाक राहिले. तेव्हा सीमाताई म्हणजे माझ्या जाऊबाई जवळ आली आणि म्हणाली, शांत हो रश्मी, अगं सासरी अशा प्रकारचे टोमणे ऐकूनच घ्यावे लागतात. तू अजून नवीन आहेस, हळूहळू तुला देखील असे बोलणे ऐकण्याची सवय होईल. त्यामुळे जास्त मनावर घ्यायचे नाही. हे बघ, तू जेवढा विचार करशील तेवढे तुला दुःख होईल. यावर मी काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी
माझ्या जावेने मला येऊन विचारले, आज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवणार आहेस? मी म्हणाले, छोले आणि पुरी. तेवढ्यात सासू तिथे आली आणि म्हणाली, अगं तिला काय विचारतेस? ते मला आवडत नाही. हे बघ, तू फ्लॉवर बटाट्याची मिक्स भाजी आणि चपाती बनव. जाऊबाई ठीक आहे म्हणाल्या. सासू तिथून गेल्यानंतर सीमाताई मला म्हणाल्या, मी तुला सर्व तयारी करून देते, तू भाजी बनव. मी जेवण बनवत होते तेव्हा माझ्या मोबाईलवर माझ्या मोठ्या भावाचा फोन आला. तो म्हणाला, मी आणि बाबा तुझ्या घराजवळच एका कामासाठी आलो आहोत, तर आम्ही तुला भेटायला येत आहोत. मला खूप आनंद झाला. मी म्हणाले, हो दादा, नक्की ये आणि तुम्ही दोघे इकडेच जेवण करा. मी स्वयंपाक बनवतच आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच बाबा घरी येणार होते, त्यामुळे मी खूप खुश होते. दादा आणि बाबा येणार आहेत म्हणून मी सासूला आणि मोठ्या जावेला सांगितले. माझ्या जाऊबाई खूप खुश झाल्या, पण सासूने तोंड वाकडे केले. बहुतेक त्यांना माझ्या माहेरच्यांनी इकडे यावे असे वाटत नव्हते. पण मी सासूला काही बोलले नाही. गुपचूप जाऊन स्वयंपाक बनवायला लागले. काही वेळातच मी आणि माझ्या जाऊबाईंनी मिळून जेवण बनवले. मी माझ्या बाबांच्या आवडीची पनीरची भाजी आणि दहीवडेही बनवले. तोपर्यंत माझा नवरा उठून खाली आला. मी त्याला म्हणाले, एवढा उशीरपर्यंत झोपतात का? तुमच्यामुळे आई माझ्यावर नाराज होतात आणि आज तुम्हाला बाबांनी दुकानात लवकर बोलावले आहे. प्रशांत म्हणाले, हो हो, बाबा रोजच तर मला दुकानात लवकर बोलावतात. माझी स्वतःची पण काहीतरी लाईफ आहे ना. असे बोलून माझा नवरा आंघोळीला निघून गेला. सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला. आज घरामध्ये एवढे पदार्थ बनवल्यानंतर माझी जाऊ डोळे मोठे करत म्हणाली, एवढे सर्व पदार्थ सासूबाईंना न विचारता आपण बनवले तर आहेत, पण सासूबाई रागवणार तर नाहीत ना? तेव्हा मी म्हणाले, असे का बोलत आहात ताई? त्या का रागवतील? अहो, माझे बाबा पहिल्यांदाच तर घरी येत आहेत, मग त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला हवेत ना. नाहीतर बाबा नाही, पण माझा दादा नक्की काहीतरी बोलेल. माझी जाऊ म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस रश्मी, पण मला थोडी भीती वाटत आहे की सासूबाई आपल्याला रागावतील. कारण एवढ्या वर्षात मी कधीच सासूबाईंना न विचारता कोणतेही पदार्थ स्वतःहून बनवले नाहीत आणि पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर तर अजिबातच नाही. मी म्हणाले, असू देत ताई, जर त्या रागावल्या तर थोडे ऐकून घ्यायचे. आणि तसेही आई नेहमीच तर माझ्यावर रागवलेल्या असतात. असे बोलून मी हसायला लागले आणि मग माझ्या जावेलाही हसू आले. आम्ही दोघी बोलतच होतो की तेवढ्यात सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. त्यांना हे पाहायचे होते की माझे बाबा येणार आहेत म्हणून मी काय पदार्थ बनवले आहेत. मी बनवलेल्या सर्व पदार्थांवर सासूने एक नजर टाकली आणि म्हणाल्या, तुझे बाबा येणार आहेत म्हणून एवढे पदार्थ बनवलेत, मग कधीतरी सासरच्या माणसांसाठी असे पदार्थ बनवलेस का? मी म्हणाले, काय आई, मागच्या रविवारी तर बनवले होते. आणि तसेही रोज एवढे पदार्थ कोणी बनवते का? माझे बाबा पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत, त्यामुळे काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे म्हणून मी बनवले आहेत. माझे बोलणे ऐकून सासू नाक मुरडून निघून गेली. काही वेळाने माझे बाबा आणि दादा दोघेही आले. तोपर्यंत सासूने माझ्या सासऱ्यांना पण सांगितले की व्याही येत आहेत. तेव्हा सासरे पण दुकानातून लवकर घरी आले. दोघांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले आणि मग ते गप्पा मारत बसले. तेव्हा मी आणि जाऊबाई जेवायला बसलो. बाहेरचे थोडेफार बोलणे आम्हा दोघींपर्यंत ऐकायला येत होते. तेव्हा माझ्या बाबांनी सासूला विचारले, ताई,
माझी मुलगी व्यवस्थित राहते ना? ती सर्वांशी छान वागते ना? म्हणजे तुमची तिच्याबद्दल काही तक्रार तर नाही ना? मी जावेला म्हणाले, ताई तुम्ही बघा, आपले सासरे काही बोलणार नाहीत, पण सासूबाई नक्की काहीतरी बोलतील. पण हे काय, माझे बाबा पुढे काहीतरी बोलणार त्याआधीच सासरे म्हणाले, ते सर्व आपण नंतर बोलू, पण त्याआधी सांगा तुम्ही अचानक कसे येणे केले? तेव्हा माझे बाबा म्हणाले, मी माझ्या एका कामासाठी मुलाबरोबर ह्याच बाजूला आलो होतो. मग विचार केला मुलीला आणि तुम्हा सर्वांना भेटून जावे. तसेही रश्मीच्या लग्नानंतर मी आलो नाही, त्यामुळे ती जराशी नाराज होती माझ्यावर आणि बऱ्याचदा फोनवर म्हणत होती की बाबा तुम्ही माझ्याकडे काय येत नाही, त्यामुळे जाता जाता भेटून जावे म्हणून आलोय. यावर माझे सासरे म्हणाले, मग तुम्ही येणार आहात म्हणून आम्हाला का नाही सांगितले? बाबा म्हणाले, मी जावई बापूंना फोन केला होता आणि रश्मीला सुद्धा माहिती होते की आम्ही येणार आहोत म्हणून. त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का? तेव्हा सासरे एकदम मोठ्या आवाजात म्हणाले, आधी मला एक सांगा की हे घर कोणाचे आहे? माझे आहे की तुमच्या मुलीचे आणि जावयाचे? बाबा म्हणाले, तुम्ही असे का बोलत आहात? हे घर नक्कीच तुमचे आहे. सासरे म्हणाले, मग तुम्ही येणार असल्याचे मला सांगायला हवे होते की तुमच्या मुलीला आणि जावयाला? आता मला समजले की तुमची मुलगी अशी का आहे ते. अरे जर बापच असा असेल तर मग मुलगीही अशीच असणार ना? बाबा घाबरून म्हणाले, अहो रावसाहेब, तुम्ही विषय भलतीकडेच नेत आहात. ठीक आहे, पुढच्या वेळेस येताना मी तुम्हालाच विचारून येईन, पण कृपा करून तुम्ही असे काही बोलू नका. मला एक सांगाल का, असे काय केले आहे रश्मीने ज्यामुळे तुम्ही असे बोलत आहात? तेव्हा सासरे म्हणाले, काय काय सांगणार आहोत आम्ही, एक आहे का सांगायला? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीला काहीही संस्कार दिले नाहीत. अगदी संस्कारहीन मुलगी आहे तुमची. मी त्या दोघांचे बोलणे ऐकून अर्धवट जेवण सोडून उठून उभी राहिले आणि बाहेर यायला लागले. तेव्हा माझ्या जावेने माझा हात पकडून मला थांबवले आणि नकारार्थी मान हलवत म्हणाली, तू बाहेर जाऊ नकोस. जावेचे ऐकून मी बाहेर गेले नाही, पण जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीमध्ये आले. तिथून मला त्या दोघांचे बोलणे स्पष्टपणे ऐकायला येत होते. सासरे अजूनही बोलतच होते आणि त्यांचे बोलणे ऐकून बाबा आणि दादा दोघेही गंभीर झाले. काही वेळ शांत बसले आणि म्हणाले, काय झाले? असे काय केले आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिच्यावर एवढे नाराज आहात? सासरे म्हणाले, सर्वात आधी तर तुमच्या मुलीला मोठ्यांचा आदर कसा करायचा हे समजत नाही. तिला बोलण्याचे काही ताळतंत्र नाही. ती सर्वात धाकटी आहे, पण बोलताना असे बोलते की तीच सर्वांपेक्षा मोठी आहे. नवऱ्याला तर नाव घेऊन बोलावते. बाबा पटकन म्हणाले, अहो रावसाहेब, आजकाल तर सगळ्याच मुली आपल्या नवऱ्याला नावानेच बोलावतात. मग यामध्ये नाराज होण्यासारखे काय आहे? सासरे म्हणाले, याचा अर्थ तुमची बायको देखील तुम्हाला तुमचे नाव घेऊन बोलावते, हो ना? हे बघा, ते सर्व तुमच्या घरामध्ये चालत असेल, आमच्या घरी चालत नाही. तुमची मुलगी तिच्या सासूची एकही गोष्ट ऐकून घेत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये वरचढ आहे. एकही शब्द खाली पडू देत नाही. मला सांगा, सासूसोबत कोणती सून अशी वागते? तिला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची मनमानी करायची सवय आहे. खरे सांगायचे तर माझ्या बायकोने जर सहन केले नसते तर हे घर कधीच तुटले असते. सासऱ्याच्या तक्रारी ऐकून मला तर शॉकवर शॉक बसत होता. आजपर्यंत तर मला असे वाटत होते की फक्त माझी सासू खडूस आहे आणि कडक स्वभावाची आहे, पण इथे तर सासरे सासूपेक्षा 2 पावलांनी पुढचे निघाले. मला त्यांचे बोलणे सहन होत नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले.
मी पटकन उठले आणि माझी बाजू मांडण्यासाठी बाहेर जायला निघाले. पण यावेळेसही माझ्या जाऊबाईंनी माझ्या हाताला धरून खोलीत आणून बसवले. ती म्हणाली, रश्मी, तू हा काय मूर्खपणा करत आहेस आणि तू अशा प्रकारे सारखी सारखी बाहेर जाण्याचा प्रयत्न का करतेस? त्या दोघांमध्ये तू काय बोलायला जाणार आहेस? जावेचे बोलणे ऐकून मी म्हणाले, ताई, आता मी तुमचे काही ऐकणार नाही. मी वाईट आहे ना, मग मला आणखी थोडे वाईट होऊ द्यात. पण हे सर्व ऐकून सहन करणे मला जमणार नाही. जाऊबाई म्हणाल्या, हो, माहिती आहे मला. पण आता गप्प बस. ते दोघे बोलत आहेत ना, मग तू मध्ये काही बोलू नकोस. पण तरीही मी जायला लागले. तेव्हा जाऊ माझा हात झटकून देत म्हणाली, ठीक आहे, जा तिथे जाऊन बोल आणि तुझ्या बाबांचा आणि दादांचा अपमान करून घे. ती असे बोलल्यानंतर मी पुन्हा माझ्या खोलीमध्ये येऊन बसले आणि मी खूप रडायला लागले. मला रडताना पाहून माझ्या जाऊबाईसुद्धा रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, अगं बस कर, आता फक्त एवढे समजून घे की सासरी स्वतःची मर्जी चालत नाही. इथल्या सुनेने सासरच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे राहिले तरच तिचा संसार टिकू शकतो. मी रडत जावेच्या चेहऱ्याकडे पाहत होते. बाहेर अजूनही दोघांचे बोलणे चालूच होते. पण आता माझ्या सासूबाई बोलत होत्या. त्या म्हणाल्या, माझी मोठी सून एवढी सुशील आणि संस्कारी आहे की काय सांगू. ती फक्त सुशिक्षित नाही तर खूप मोठ्या खानदानातली आहे आणि ती एका कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. जेवढी तिच्या बापाची कमाई आहे ना, तेवढी तर कमाई तुमचीही नाही. पण तरीही तिला कसलीच घमेंड किंवा गर्व नाही. आम्ही जसे सांगतो अगदी तसेच ती राहते आणि वागते सुद्धा. कारण तिला संसार करायचे आहे. आणि एक तुमची मुलगी, जेव्हापासून तिचे माझ्या मुलासोबत लग्न झाले आहे आणि तुमची ती मुलगी माझ्या घरी आले आहे, तेव्हापासून माझ्या घराची बरकत होणे बंद झाले आहे. खूप अशुभ पाय आहेत तुमच्या मुलीचे. लग्नाआधी माझा मुलगा खूप कष्ट करत होता, पण लग्नानंतर त्याने काम करणे बंद केले. हे तर जाऊ देत, पण तुमची मुलगी माझ्या लहान लहान नातवांकडून सुद्धा कामे करून घेते. अजून काय काय सांगू तुम्हाला. थोडक्यात तुम्ही आम्हाला फसवले आहे. लग्नापूर्वी खूप मोठमोठ्या बढाया मारत होतात की माझी मुलगी अशी आहे तशी आहे. पण मागच्या 6 महिन्यांपासून आम्ही तिचे रंग पाहत आलो आहोत. म्हणतात ना, डोंगर पोखरून उंदीर निघाला, तसा प्रकार आहे हा. सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या बाबांनी मान खाली घातली. सासरे म्हणाले, आम्हाला जे काही बोलायचे होते ते बोलून झाले आहे. आता तुम्हाला तुमच्या मुलीशी काय बोलायचे आहे ते बोलून घ्या. बाबांनी मला हाक मारून बोलावून घेतले. म्हणाले, रश्मी बाळा, बाहेर ये. मी पटकन बाहेर आले. मी बाबांकडे पाहिले तर बाबांचे डोळे रागाने लाल झाले होते. मला पाहताच बाबा म्हणाले, रश्मी, मी हे काय ऐकतोय? तुझे सासू सासरे तुझ्याबद्दल काय काय बोलत आहेत. असे का करतेस बाळा? मी आणि तुझ्या आईने तुला किती वेळा समजावले, पण तरीही तुला समजले नाही. अगं बाळा, हे तुझे सासर आहे. इथे बोलताना वागताना प्रत्येक पाऊल विचार करून उचलावा लागतो. तू एवढी शिकलेली सवरलेली असताना एवढेही समजत नाही का तुला? तुझ्या आईने तुला दिलेले संस्कार तू विसरलीस का? मी तर विचार करत होतो की माझ्या मुलीने तिच्या स्वभावाने सासरच्यांची मने जिंकून घेतली असतील. पण आज मला हे सर्व ऐकून खूप दुःख होत आहे. खूप लाज वाटत आहे. बाबांचे बोलणे ऐकून मी मान खाली घातली आणि माझा हुंदका बाहेर पडला. बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा, तू रडू नकोस. आता तर तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहेस. थोड्याफार चुका तर होतातच. मग चल बघू, आता ज्या चुका तू केल्या आहेस त्याबद्दल माफी माग आणि यापुढे तू कोणतीही चूक करणार नाहीस असे बोलून हात जोडून
तुझ्या सासू सासऱ्यांना सांग. बाबा देखील हात जोडून म्हणाले, रावसाहेब आणि ताई, मी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून माझ्या मुलीला लहान समजून माफ करा. ती यापुढे अशा चुका करणार नाही. मला ठाऊक आहे ती जरा स्पष्ट वक्ती आहे, पण मनाने खूप स्वच्छ आहे. माझे बाबा हात जोडून सासऱ्यांना बोलत होते, तरीही त्या दोघांनी तोंडून एक शब्दही काढला नाही. उलट त्यांनी माझ्याकडे रागाने पाहत दुसरीकडे तोंड फिरवले. बाबा म्हणाले, चल बाळा, माझ्यासमोर तू त्यांची माफी माग. पण मी म्हणाले, बाबा, आधी माझे ऐकून तरी घ्या. पण आता बाबाच माझ्यावर रागावले आणि म्हणाले, तुझे काय ऐकायचे आहे? मी आधी जे काय सांगतोय ते ऐक. चल माफी माग तुझ्या सासू सासऱ्यांची. मी म्हणाले, सॉरी बाबा, मी माफी मागणार नाही. तेव्हा बाबा मला रागावले आणि म्हणाले, काय मूर्ख मुलगी आहे. स्वतःच्या सासरी बापाचे नाक कापले तरी तिला तिच्या चुकांची जाणीव झाली नाही. हे ऐकून मी बाबांना म्हणाले, बाबा, तुम्ही एकच बाजू ऐकून मला त्यांची माफी मागायला लावत आहात. तुम्ही फक्त माझ्या सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून मला रागवत आहात. मला एक वेळ तरी तुम्ही विचारले का, रश्मी, तुला काही बोलायचे आहे का? जर माझी चूक आहे तर मला माझे म्हणणे मांडण्याचा हक्क आहे. आधी मला काय बोलायचे आहे ते तरी ऐका. मग यावर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला पूर्णपणे मान्य असेल. यावर माझा दादा म्हणाला, हो बाबा, रश्मी बरोबर बोलते आहे. एक वेळ तिला काय म्हणायचे आहे ते तरी ऐकून घ्या. तेव्हा आपल्याला समजेल की नक्की काय झाले आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे, बोल. मी बोलायला सुरुवात करण्याआधीच माझे सासू सासरे उठून निघाले. मी म्हणाले, सासूबाई, प्लीज तुम्ही दोघेही इथेच बसा, कारण मला जे काही बोलायचे आहे ते तुम्हा दोघांच्या समोर बोलायचे आहे. माझे सासरे म्हणाले, ठीक आहे, बोल. ते दोघेही माझ्याकडे रागाने पाहत परत त्यांच्या जागेवर बसले. मग मीही खाली बसले. हे पाहून माझा दादा उठून उभा राहिला आणि त्याने त्याची खुर्ची मला देत बसायला सांगितले. मी म्हणाले, नको दादा, मी जमिनीवरच ठीक आहे. माझ्या सासरी असा नियम आहे की जर घरामध्ये मोठी माणसे सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसलेली असतील तेव्हा आम्ही म्हणजे घरच्या सुनांनी त्यांच्या बरोबरीने खुर्चीवर नाही तर खाली जमिनीवर बसायचे. माझे बोलणे ऐकून माझे सासरे माझ्याकडे रागाने पाहू लागले, पण माझे बाबा आश्चर्याने माझ्याकडे पाहायला लागले. मी म्हणाले, बाबा, आधी मला सांगा की जर यांनी माझ्याबद्दल सर्व काही सांगितले तुम्ही तेव्हा एकदा तरी का विचारले नाही की माझी चूक काय आहे? सासू सासरे माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, ठीक आहे, त्यांनी नाही सांगितले आणि तुम्ही नाही विचारले तर मग मीच सर्व काही सांगते. बाबा, लग्न होऊन जेव्हा मी पहिल्यांदा इथे घरी आले तेव्हा मला वाटले की घरातील सर्व लोक शिकले सवरलेले आहेत, त्यामुळे खुल्या विचारांचे असतील. म्हणून तेव्हा मी माझे मोठे दीर आणि सासऱ्यांसमोर डोक्यावर पदर घेतला नाही. त्यांच्याशी बोलायला लागले, पण ते सर्व काही ह्या दोघांना आवडले नाही. बरं, ठीक आहे, त्यांना आवडले नाही, पण तेव्हा त्यांनी मला प्रेमाने समजावून सांगायला हवे होते ना. पण तेव्हा ते मला खूप वाईट साईड बोलले. ते म्हणाले, माझ्या आईने मला एवढेही शिकवले नाही की सासरे आणि मोठ्या दिरासमोर डोक्यावर पदर घ्यायला हवा. आणि हो, तू घरात सर्वात लहान आहेस, त्यामुळे नेहमी तुझ्या डोक्यावर पदर असायलाच हवा. तेव्हा मी फक्त त्यांना एवढे म्हणाले की जर मी मोठ्या दिराला दादा आणि सासऱ्यांना बाबा म्हणते तर मग मी त्यांच्यासमोर डोक्यावर पदर घ्यायची काय गरज आहे? पण ह्यावर माझ्या सासूने मला खूप ऐकवले
म्हणाल्या, माझ्यावर चुकीचे संस्कार झाले. मला आई आणि वडील दोघांची फूस आहे. त्यांच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटले, पण तरीही मी त्यांना उलटून बोलले नाही आणि तेव्हापासून एकदाही डोक्यावरून पदर हटू दिला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या मुलाचे नाव घेऊन बोलण्याची. तर मी सुरुवातीचे काही दिवस ह्यांना नावाने बोलावत होते, पण तेव्हासुद्धा सासूबाई आणि सासरे खूप बोलले. जसे ते आज तुम्हाला बोलले की तुमची बायकोही तुम्हाला तुमचे नाव घेऊन बोलवते का? अगदी तसेच त्या दिवशीसुद्धा मला म्हणाले, तुझी आई तुझ्या बापाला नावाने हाक मारते का? आणि मग तेव्हापासून मी यांना नाव घेऊन बोलणे सोडून दिले. पण तुम्हा सर्वांना एक सांगते, यांची मुलगी म्हणजे माझी नणंद ह्या दोघांसमोर तिच्या नवऱ्याचे नाव घेऊन बोलते आणि एवढेच नाही तर त्याला अरेतुरे करते. तेव्हा या आईवडिलांना लेकीचे खूप कौतुक वाटते. दोघेही खूप हसतात, पण लेकीला काहीच बोलत नाहीत. मग बाबा, मला सांगा, संस्कार आणि नियम कायदे फक्त सुनांसाठी आहेत का? सासूबाई म्हणाली, हे काय बोलत आहेस तू सुनबाई? मी म्हणाले, आई, तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा मी मध्ये येऊन काही बोलले का? तुम्हाला डिस्टर्ब केले का? नाही ना? मग प्लीज आता मला बोलू द्या. सासूबाई गप्प बसल्या. आणि राहिली गोष्ट यांच्या मुलाने काम न करण्याची, तर यांचे म्हणणे आहे की लग्नानंतर यांचा मुलगा कामचुकार झाला आहे. खरे तर माझा नवरा आधीपासूनच कामचुकार आहे. फक्त काही तासांसाठी दुकानामध्ये बसतात आणि बाकी संपूर्ण दिवस बाहेर मित्रांसोबत फिरणे, पार्ट्या करणे, रात्री उशिराने घरी परतणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे, अशी यांना सवय आहे. सासू सासरे याचा दोष मला देत आहेत. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर यांचा मुलगा इथेच बसला आहे, विचारा त्यांना ह्याबद्दल. आणि राहिली गोष्ट बरकतीची, तर असे होऊ शकते की दुकान चालत नसल्या कारणाने, तसेच दुकानात ह्यांच्या मुलाचे लक्ष नसणे, मार्केटमध्ये होणारे चढ उतार, लोकांचे ऑनलाईन आणि मॉलमधून शॉपिंग करणे, या सर्वांचा देखील परिणाम होत असेल ना? मग यासाठी मी कशी जबाबदार असू शकते? माझे पाऊल कसे अशुभ असू शकते? सासूबाई म्हणतात की तुम्ही यांना फसवले, पण खरे तर यांनीच आपल्याला फसवले आहे बाबा. लग्नापूर्वी आपल्याला सांगितले गेले की बिझनेस यांच्या मुलाचा आहे, तोच बिझनेस सांभाळतो. पण असे काही एक नाही. एक नंबरचा आळशी, बेजबाबदार आणि कामचुकार माणूस आहे यांचा मुलगा. बाबा म्हणाले, ठीक आहे, आता बास कर, शांत हो. मला समजले की यामध्ये तुझी चूक नाही. मग मी म्हणाले, बाबा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझे सर्व बोलणे ऐकून घ्यावेच लागेल, नाहीतर मी सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या नजरेमध्ये वाईट ठरेल. सर्वजण मलाच दोषी ठरवतील. तेव्हा दादा म्हणाला, हो बाबा, रश्मीला बोलू द्या. बाबा, मला सांगा, मी तुम्हाला किती रिक्वेस्ट करून भांडून बाहेर शिकण्यासाठी गेले होते. खूप मुश्किलीने मी MBA केले, पण मला इथे सांगितले गेले की तो नोकरी करायची नाहीस. पण मी तेव्हाही त्यांच्याकडे काही हट्ट केला नाही. मी असा विचार केला की आयुष्यभर तर नोकरीच करायची आहे. काही वेळ सर्वांसोबत राहणे सुद्धा गरजेचे आहे. मग मला सांगा, मी कशी घमेंडी असू शकते? हे सर्वजण नेहमी मला म्हणतात की तुला तुझ्या शिक्षणाचा गर्व आहे. आणि राहिली गोष्ट लहान मुलांकडून कामे करून घेण्याची, तर फक्त एके दिवशी मी जेवत असताना बंटीला पाणी मागितले. यासाठी सुद्धा त्यांनी मला खूप ऐकवले की मी खूप कामचुकार आहे. मग यांनी त्या लहान मुलांना शिकवले की यापुढे माझे एकही काम ऐकायचे नाही. आणि मीही त्यानंतर मुलांना काही काम सांगितले नाही. मी पहिल्यांदा पाहिले की माझ्या जाऊबाई सर्वांचे जेवण झाल्यानंतर जेवतात. तेव्हा मी जाणून बुजून ह्या सर्वांसोबत माझे जेवणाचे ताट वाढून घेतले.
तेव्हा माझ्या सासूने जेवणाचे वाढून घेतलेले ताट परत ठेवायला सांगितले आणि म्हणाल्या, आमच्या घरामध्ये हा नियम नाही, तेव्हा आमच्या जेवणानंतर तुम्ही दोघी जावांनी मिळून जेवण करा. मला सांगा बाबा, असे कोणी करते का? बाबा, तुम्हाला ठाऊक आहे ना, आपल्या घरात जेव्हा आजी जुन्या विचाराप्रमाणे वागायची तेव्हा मी तिच्याशी किती भांडायचे. पण इथे मी ह्यांना विरोध केला नाही किंवा एका शब्दाने बोलले नाही. तुम्ही त्यांना विचारा की यांच्या घरातील नियम कायदे मी स्वीकारले आहेत की नाही. ज्या गोष्टींसाठी त्यांनी मनाई केली ती गोष्ट मी पुन्हा कधीच केली नाही. जेव्हा केव्हा माझ्याकडून चूक व्हायची तेव्हा तेव्हा मी यांना माफी मागितली आहे. मग मला सांगा की मी कशी घमेंडखोर आणि असंस्कारी असू शकते. आणि मी ज्या गोष्टींसाठी माफी मागितली त्याच गोष्टी पुन्हा एकदा तुमच्यासमोर मांडल्यानंतर आज माझ्या मनामध्ये विचार आला की यांच्या मनात माझ्यासाठी जो राग आहे तो तुम्हाला बेइज्जत करून काढायचा होता. आता बाबांची नाराजगी कमी होत होती. ते माझ्या सासूसासऱ्यांना काही विचारायला लागले तेव्हा मी म्हणाले, बाबा थांबा, मला आणखी काही बोलायचे आहे. मी पाहिले तिकडे दरवाजात एका कोपऱ्यात उभी राहून माझी जाऊबाई रडत होती. जावेला रडताना बघून मला एवढे समजले की बहुतेक जाऊबाईसोबत असेच झाले आहे किंवा माझ्यापेक्षाही जास्त त्रास झाला असेल. कारण नेहमी मोठ्या सुनेकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. सासूबाई म्हणतात की मोठ्या जाऊबाई सुशील आणि संस्कारी आहेत. तर हो, त्या खरंच खूप संस्कारी आहेत. पण हे संस्कार त्यांना त्यांच्या आईबाबांनी दिले आहेत. ह्यांनी तर फक्त त्रास दिला आहे. तेव्हा सासू म्हणाली, हे तू काय बोलत आहेस? मी काय त्रास दिला आहे मोठ्या सुनेला? सुनबाई, जरा बाहेर ये पाहू आणि सांग, मी तुला कधी आणि काय काय त्रास दिला? जबरदस्ती ही मुलगी माझ्यावर खोटा आरोप करत आहे. मी म्हणाले, त्या काय बोलणार? त्यांना पाहून तर असे वाटत नाही की त्या कधी तोंड उघडतील. आणि त्रास देण्याचा अर्थ फक्त शारीरिक नाही तर माणसाला मानसिक त्राससुद्धा होऊ शकतो, जो तुम्ही सर्वांनी खूप दिला आहे. माझे बोलणे ऐकून सासू भयंकर रागाला गेली. ती म्हणाली, तुला येऊन 6च महिने झाले तरी सर्व माहिती झाले की तिला आम्ही त्रास दिला? सुनबाई, तू माझ्यावर चुकीचा आरोप करत आहेस. मी म्हणाले, मग तुम्हीच सांगा, तुम्ही जाऊबाईंना कधी त्यांना मोकळेपणाने जगू दिले आहे का? बोलू दिले आहे का? कधी त्यांना जाणीव होऊ दिली की तूही या घराची एक सदस्य आहेस? हे घरही तुझे आहे आणि तूही स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहू शकतेस. बाबा, जर कधी काम करायला उशीर झाला किंवा एखाद्या कामात चूक झाली तर लगेच म्हणतात, तुझे घर आहे, चांगल्या प्रकारे काम कर आणि व्यवस्थित घर सांभाळ. बाकी घरातील प्रत्येक बाबतीत आपल्या मुलीचा आणि जावयाचा सल्ला घेतात. घरात कोणताही निर्णय घेताना आम्हा दोघींना नाही पण आपल्या मुलीला जावयाला जरूर सामील करतात. आणि शेवटी होतेही तेच जे यांचा जावई आणि मुलगी सांगतात. हे तर आपल्या दोन्ही मुलांना फक्त नावासाठी विचारतात. त्यांच्यासाठी आपल्या मुलांना काय वाटते हे जास्त गरजेचे नाही. आम्ही दोघी दिवसभर कितीही काम करू देत, एकदाही आमचे कौतुक करत नाहीत. पण जेव्हा आम्ही दोघी जेवायला बसलो तेव्हा काही ना काही कारण काढून पाहायला नक्की येतात की आम्ही स्वतःसाठी जास्त भाजी भाकरी तर घेतली नाही ना, किंवा मग दोघींसाठी जास्तीचे वेगळे काहीतरी बनवले तर नाही ना. एवढे नाही तर आम्ही सुनांनी घरामध्ये कधी झोपायचे, कधी उठायचे, कधी खायचे, कधी बाहेर जायचे आणि किती उशिरापर्यंत जायचे, माहेरी किती दिवसांसाठी जायचे आणि पुन्हा घरी कधी यायचे, हे सर्व ह्याच ठरवतात. अहो बाबा, एवढेच काय, पण आम्ही दोघींनी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे सुद्धा ह्याच ठरवतात.
आणि आम्ही त्यांचे सर्व काही ऐकतोही, आणि तरीही ह्या म्हणतात की यांचे मी काही ऐकत नाही. फक्त यांच्यामुळेच घर टिकून राहिले आहे. खरे सांगायचे तर आम्ही दोघी यांच्या तालावर नाचतो म्हणूनच हे घर टिकून आहे. आम्ही जर यांना तेव्हाच विरोध केला असता तर घर तुटायला वेळ लागला नसता. सासू म्हणाली, सुनबाई, तू खूप जास्त बोलत आहेस. तेव्हा बाबा म्हणाले, बास ताई बास, बोलू द्या तिला. हेच तर माझ्या मुलीचे वैशिष्ट्य आहे. पण जर चुकत नसेल तर ती कोणालाही घाबरत नाही. मी म्हणाले, बाबा, हे सर्व तर मी फक्त त्यांनी माझ्यावर आरोप केले याची उत्तरे दिली आहेत. पण याशिवाय या लोकांनी माझ्यासोबत काय केले आहे ते सांगते. तेव्हा बाबा म्हणाले, बस कर बाळा, गप्प हो, शांत बस. आता मला काही ऐकायचे नाही आणि ते मला सहनही होणार नाही. मी म्हणाले, ठीक आहे बाबा, जास्त नाही, फक्त एक गोष्ट सांगते. जेव्हापासून माझ्या सासूला माहिती झाले की मी शिक्षणासाठी बाहेरगावी एकटी राहून शिकले, तेव्हापासून प्रत्येक गोष्ट असे फिरवून मला विचारतात की मी स्वीकारावे की लग्नापूर्वी माझे कोणाबरोबर तरी अफेअर होते, आणि मग तेव्हा त्या माझ्या चारित्र्यावर बोट करू शकतील. हे ऐकून माझ्या बाबांचे डोळे रागाने लाल झाले आणि ते पाहून माझी सासू देखील घाबरली. बाबा म्हणाले, हे असले कसले घाणेरडे विचार आहेत तुमचे. मी विचार केला होता सुशिक्षित लोक आहेत तेव्हा त्यांचे विचारही जरा चांगले असतील, माझी मुलगी सुखात राहील. पण एवढे घाणेरडे आणि खालच्या पातळीचे विचार आहेत हे जर मला आधीच ठाऊक असते तर मी माझ्या मुलीला तुमच्या घरी कधीच दिले नसते. बाबा पुढे म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चल. मला आता तुझ्या बोलण्यावरून असे वाटत आहे की यांना सून नाही तर कठपुतली पाहिजे, जी त्यांच्या इशाऱ्यावर नाचेल. मी म्हणाले, बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात आणि मी काही दिवसांसाठी नाही तर कायमची तुमच्यासोबत येणार आहे. बोलताना मला अचानक खोकला सुरू झाला आणि उलट्या होऊ लागल्या. मला वाटले बहुतेक सतत बोलण्यामुळे आणि रडण्यामुळे मला हा त्रास होत असावा. पण जेव्हा माझ्या उलट्या बंद झाल्या नाहीत आणि मी चक्कर येऊन पडले तेव्हा मला डॉक्टरांकडे नेण्यात आले. पण यालाही माझी सासू नाटक समजली. टेस्ट केल्यानंतर मला समजले की मी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे. तेव्हा मला फक्त माझ्या मोठ्या जावेने अभिनंदन केले, बाकी इतर कोणालाही आनंद झाला नाही. मी दवाखान्यामधूनच माझ्या माहेरी गेले. पण ह्या दरम्यान माझ्या सासूने किंवा सासऱ्याने दोघांपैकी एकानेही मला फोन देखील केला नाही. फक्त माझ्या मोठ्या जावेने मला गुपचूप 1-2 वेळा फोन केला. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. माझ्या मुलाचा जन्म माझ्या माहेरीत झाला. तेव्हा माझ्या बाबांनी आनंदाने माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून सांगितले की तुम्हाला नातू झाला आहे. पण तेव्हा कोणीही आले नाही. पण हो, माझ्या मोठ्या दिराने प्रशांतच्या अकाउंटवर काही पैसे पाठवले आणि म्हणाले, मुलासाठी गरजेच्या वस्तू घे. आता तर माहेरी सर्वांना माहिती झाले होते की सासरी भांडण झाल्यामुळे मी इथे माहेरी राहते. तेव्हा ज्या लोकांना मी आवडत नव्हते ते सर्वजण मला टोमण्यातून बोलायला लागले. ते म्हणायचे, अशी मुलगी असेल आणि एवढी लांब जीभ चालवत असेल तर मग सासरी कशी राहील? आपल्या मुलीला कोणी एवढी सूट देते का? हे सर्व मला सहन होत नव्हते. पण आईने समजावल्यावर मी गप्प बसायचे. माझा मुलगा 3 महिन्यांचा झाला तेव्हा माझे पती म्हणाले, चल आता आपण आपल्या घरी जाऊया. बाळाला पाहून आईबाबांचा राग दूर होईल. मलाही वाटले की हे बरोबर बोलत आहेत, कारण कोणतीही सासू किंवा सासरे सुनेबद्दल मनात कितीही राग असू देत, पण आजी आजोबा झाल्यावर आपल्या नातवंडांकडे पाहून मागचे सर्व विसरून त्यांच्यावर खूप प्रेम करतात. आणि हाच विचार करून मी पुन्हा सासरी गेले.
पण तिथे माझी सासू सासरे माझ्याशी बोलणे तर दूर, त्यांनी माझ्या मुलाला उचलून देखील घेतले नाही. याचे मला खूप वाईट वाटले. अगदी रडायला येऊ लागले. मूल झाल्यावरही माझ्या नवऱ्याला स्वतःची जबाबदारी समजली नव्हती. ते काम करत नव्हते. त्यामुळे माझे सासू सासरे खूप रागात असायचे. ते माझ्या नवऱ्याला काहीही बोलायचे. एके दिवशी त्यांनी आम्हाला घरातून बाहेर निघायला सांगितले. तेव्हा माझ्या नवऱ्याला वाटले की त्यांचे वडील रागामध्ये बोलत आहेत, पण नाही, ते खरंच आम्हाला घराबाहेर काढायला लागले. तेव्हा माझा नवरा रडायला लागला आणि म्हणाला, आता एवढ्या लहान मुलाला घेऊन कुठे जाऊ? माझे सासरे म्हणाले, ते तुझे तू बघून घे. जिथे तुझी बायको म्हणेल तिथे निघून जा. 6 महिन्याच्या मुलाला घेऊन आम्ही दोघेही घराबाहेर पडलो आणि मी पुन्हा माझ्या माहेरी आले. माझा नवरा नोकरी शोधायला लागला. त्यांना नोकरीचा अनुभव नव्हता, त्यामुळे चांगली नोकरी मिळाली नाही. मी पण मग 3 वर्षे माहेरी राहिले. माझ्या आईवडिलांनी मला खूप सांभाळून घेतले, भरपूर साथ दिली. नवऱ्याने मिळालेली नोकरी सोडली म्हणून शेवटी मी माझ्या मोठ्या दिराला फोन केला आणि त्यांना पैसे मागितले. मग त्या पैशातून एक छोटेसे दुकान घातले. माझा मुलगा 4 वर्षांचा झाला तेव्हा मीही एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता. माझे सिलेक्शन झाले आणि आता मी देखील नोकरी करत होते. आई माझ्या मुलाला सांभाळत होती. हळूहळू दुकान चालायला लागले आणि मला चांगल्या कंपनीत नोकरी लागल्यामुळे पैशांची कमतरता नव्हती. आता साधारण 10 वर्षानंतर मी चांगले जीवन जगत आहे. माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकत आहे. सर्व काही ठीक आहे, पण सासू सासऱ्यांच्या नजरेत मी वाईट आणि संस्कारहीन सून आहे. माझे सासरी जाणे खूप कमी झाले आहे. त्यानंतर स्वकष्टाने मी 2 BHK फ्लॅट विकत घेतला. तेव्हा वास्तुशांतीला सासू सासऱ्यांना बोलावून देखील ते दोघे माझ्याकडे आले नाहीत. तेव्हा मी त्यांना बोलावणे बंद केले. पण हो, माझ्या मोठ्या जाऊबाई कधी कधी मला भेटायला येतात आणि मीही त्यांना भेटायला जाते. त्या मला पाहून म्हणतात, खूप हिंमतवान आहेस तू रश्मी. तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तू कमीत कमी तुझे तोंड तरी उघडले, विरोध तरी केला, पण माझ्यात तेवढी हिंमत नाही. एके दिवशी मी तिला म्हणाले, मग ताई तुम्ही एवढ्या संस्कारी बनून का फिरता? का सोडून देत नाही त्या घराला, त्या सर्वांना? का एवढी सेवा करता त्यांची? तेव्हा जाऊ म्हणाली, रश्मी, जेव्हा तू त्यांची सगळी उत्तरे दिलीस, त्यांच्या चुका दाखवून दिल्यास, तेव्हापासून ते दोघेही खूप शांत झाले आहेत. त्यांच्या वागण्यात खूप फरक पडला आहे. त्यामुळे आता मला माझ्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळाला आहे आणि म्हणून मी गप्प आहे. मी तेव्हाच ठरवले होते की उगाच अन्याय सहन करायचा नाही, जशास तसे वागायचे आणि हा बदल फक्त तुझ्यामुळे झाला आहे. एवढे बोलून जाऊबाईंनी मला घट्ट मिठी मारली. आता खऱ्या अर्थाने मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे. पण कधी कधी माझ्या मनात असा विचार येतो की त्या सुनांचे काय होत असेल, ज्या शिकलेल्या नसतात, ज्या स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, विरोध करू शकत नाहीत आणि हो, ज्यांचे आईवडीलसुद्धा त्यांची साथ देत नाहीत. त्या स्त्रिया किती सहन करत असतील, किती ॲडजस्ट करत असतील. आणि हा विचार करूनच मला खूप वाईट वाटते. मित्रांनो, ह्या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.